2022 आणि 23 मधील अतिवृष्टी अनुदानात घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करा, अन्यथा पुन्हा उपोषण. गजानन उगले यांचा इशारा. सन 2022-23 मधील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती स्थापन करून 4 महिने उलटून गेले आहेत. मागील महिन्यात या समितीला 3 आठवड्याची मुदत वाढ देण्यात आली होती. त्यानंतर मुदत वाढीची ही वेळ संपली आहे. तरीही आतापर्यंत चौकशीमध्ये अंतिम का निष्पन्न झाले असा सवाल उपोषणकर्ते गजानन उगले यांनी उपस्थित केला आहे. साधारणपणे प्रत्येक गावामध्ये तसेच जिल्हाभरामध्ये त्या अनुदान घोटाळ्यात किती कोटी रुपयांची अफरातफरी झाली आहे याचा संपूर्ण लेखी अहवाल देण्यात यावा. तसेच यामध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करून त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी ही मागणी उगले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. मागील 1 ते 9 एप्रिल दरम्यान मागण्यांच्या अनुषंगाने 9 दिवस उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी काही मागण्यांचे लेखी उत्तर प्रशासनाने 15 दिवसात देण्याचे पत्र दिले होते, परंतु त्याचे उत्तर महसूल विभाग आणि कृषी विभाग यांच्याकडून अद्यापर्यंत प्राप्त झाले नाही. त्यामुळे दिनांक 21 मे 2025 पासून परत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा जिल्ह्यातील घनसावंगी किंवा अंबड तहसील यापैकी एका कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा असा इशारा उगले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. आज 2022-23च्या अनुदान घोटाळ्यासंबंधी जानेवारी महिन्यामध्ये चौकशी समिती नेमली होती. चौकशी समितीने जो आतापर्यंत मागील महिन्यापर्यंत त्रिस्तरीय समितीला परत 3 आठवड्याची मुदतवाढ दिली होती आणि त्यामध्ये देखील फक्त जर पाहिलं तर जाणून बुजून फक्त जालना जिल्ह्यातल्या 8 तालुक्यापैकी घनसावंगी आणि अंबड तालुक्याच्याच सर्व अधिकाऱ्याची किंवा या घोटाळ्याशी संबंधित जे काही विभाग आहेत त्या विभागाची चौकशी होती. मात्र अद्यापपर्यंत आणखी जे तालुके आहेत भोकरदन असेल, जाफराबाद असेल, परतूर असेल, मंठा असेल इत्यादी तालुक्याची चौकशी झालेली नाही. मग आता जाणून बुजून जर घनसावंगी आणि अंबड या महसूल विभागाची चौकशी जर करत असताल आणि बाकीच्या तालुक्याची जर चौकशी करत नसाल आणि प्रशासन जर इतक्या धिम्म पद्धतीने जर काम करत असेल तर नेमकं इथं कुठंतरी पाणी मुरतंय असं सर्वसामान्य नागरिकाला या जिल्ह्यातल्या नागरिकाला वाटू लागलेले. मला वाटतं की हे जे चौकशी अधिकारी किती कॅपेबल आहात या चौकशी करायला. अधिकाऱ्याची कॅपेबिलिटी हे आपण सांगू शकत नाहीत, परंतु त्यांची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी झटकून त्यांनी काम करू नये. जेवढ्या दिवसाची मुदत त्यांना दिली होती तेवढ्या दिवसामध्ये त्यांनी तो अहवाल सर्व प्रशासनाकडून मागून घ्यायला पाहिजे होता आणि जे का दूध आणि पाणी का पाणी आहे ते मात्र या प्रशासनानं आज जिल्हाभरातल्या सर्व शेतकऱ्यांना नागरिकाला कळवायला पाहिजे होतं. मला वाटतं की प्रशासनावर राजकीय दबाव आहे असू शकतो. मुळामध्ये राजकीय व्यवस्थेशिवाय हे प्रकरण दाबलं जाऊ शकत नाही. प्रशासकीय व्यवस्था सुद्धा राजकीय व्यवस्थेच्या अंडरखाली काम करत आहे हे आपल्याला दिसून राहिलंय. कारण की जानेवारी महिन्यामध्ये समिती नेमलेली आहे. आजपर्यंत कुठंच कोणाला काही माहिती नाही की नेमका घोळ कुठं झालेला आहे, कुठल्या तालुक्यात, गावात, कोणत्या अधिकाऱ्याने केलेला आहे. तर माझं नाव गजानन रामनाथ उगले.